मुलांनो, सविता फॉडे अकॅडमीमध्ये आपण मराठी कथा वाचन चालू केलेले आहे. तुमच्याकडे देखील एक छानशी कथा असेल तर सविता फॉडे अकॅडमीला कमेंट करून नक्की सांगा. तर आजच्या कथेचे नाव आहे ब्लॅकी कुत्रा आणि कथा लिहिली सुनीता वाघ यांनी. शरद अंगणात खेळत होता. इतक्यात एक छोटे काळे कुत्रे कू 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 करत कुंपणातून आत आले. शरदला ते कुत्रे फार आवडले. त्याने त्याला उचलून घेतले. त्याची पाठ काळी होती आणि पाठीवर 2-3 पांढरे ठिपके होते. तोंड पांढरे शुभ्र होते, पण दोन्ही कान काळे होते. त्यामुळे ते गोजीरवाणे पिलू खूपच छान दिसत होते. तेवढ्यात मोठा भाऊ शशिकांत व धाकटी बहीण शारदा तेथे आले. त्या दोघांनाही ते पिलू फार आवडले. ते म्हणाले, आपण हे पिलू पाळूया का? हो, पण बाबा परवानगी देतील का? शरद, आपण आईकडून वशिला लावू. शारदा, जा ना मग आईकडून त्या पिलाला बशीभर दूध घेऊन ये, त्याला भूक लागलेली दिसते. मी नाही, आई मला रागवेल. शारदा. इतक्यात आई बाहेर आली आणि म्हणाली, काय चाललं आहे रे? ते कुत्र्याचं पिल्लू कुठून आणलं? जा त्याला लांब सोडून द्या. अगं आई, ते आपणहून आपल्याकडे आलंय. किती छान आहे. आपण पाळूया का याला? शरद, काही नको, तुम्ही पिलामागे लागाल, अभ्यास करणार नाही. नाही आई, आम्ही अभ्यास चुकवणार नाही. आई, त्याला दूध दे ना, ते खूप भुकेलं झालं आहे ग. शारदा. तेवढ्यात बाबा आले आणि मुले चूप झाली. आज काय उद्योग केला मुलांनी? अशी गप्प का? काय ग? बाबांनी आईला विचारले. काही उद्योग वगैरे केला नाही, पण या कुत्र्याच्या पिलाला पाळायचं आहे. शरदने कुत्र्याचं पिल्लू बाबांच्या पुढे धरलं. अरे वा, छान आहे की, पाळा, पण एक अटीवर, बाबा म्हणाले. मुलांना खूप आनंद झाला. ती जोरात ओरडली, बाबा बाबा, तुम्ही सांगाल ती अट आम्हाला मान्य आहे. रोज खूप अभ्यास करायचा, परीक्षेत वरचा नंबर आला पाहिजे. हो बाबा, आम्हाला तुमची अट मान्य आहे, मुले ओरडली. मुलांनी त्या कुत्र्याच्या पिलाचे नाव ब्लॅकी ठेवले आणि घरात सर्वांना सांगितले. बाबा म्हणाले, अरे वा, हे नाव छान आहे. हे पहा मुलांनो, त्याला चांगल्या सवयी लावा. संध्याकाळी लांब फिरवून आणायचं. मुलांनी हे सर्व कबूल केलं. ब्लॅकी आता 3 वर्षाचा झाला होता. ब्लॅकी घराचे रक्षण करत होता. ब्लॅकी मुलांना शाळेत सोडून येत होता. देवाची आरती चालू असता पुढचे पाय जोडल्यासारखे बसून आरती ऐकत असे. प्रसाद मिळावा म्हणून उड्या मारत होता. एक दिवस दुपारी ब्लॅकी गायब झाला. मुले शाळेतून आली, त्यांना ब्लॅकी दिसेना. त्यांनी सर्वत्र शोधले, पण तो सापडला नाही. त्यांचा नोकर रामूही 2 दिवस झाले न सांगताच रजेवर गेला होता. शरद आणि शारदाला त्यांच्या बंगल्यापासून 10व्या बंगल्यातील इराणीबाईचा संशय आला. आपण त्या इराणीबाईकडे जाऊन पाहूया का? शारदा म्हणाली. नको रे बाबा, तिची 20 कुत्री आपल्यावर धावून येतील. शशी म्हणाला. अरे, पण आपण काही तिच्या बंगल्यात जायचं नाही, दुरून निरीक्षण करायचं. ती इराणीबाई कुत्र्यांचा व्यापार करत होती. तिच्याकडे अनेक जातींचे कुत्र्या होत्या. पिले झाली की मोठ्या किमतीला ती विकत होती. ब्लॅकीवर त्या बाईचा काळा डोळा होता. ब्लॅकी मिळावा म्हणून त्याला तिने पाव बिस्किटे घालून पाहिली, पण ब्लॅकीने त्याला तोंडही लावले नाही. म्हणून नंतर तिने तिच्या नोकरास ब्लॅकीला पळवून आणण्यास सांगितले, पण ब्लॅकी त्याला बदला नाही. शरद आणि शारदा इराणीबाईच्या बंगल्याकडे गेले. एकाच झाडाआड उभे राहून ते बंगल्याकडे पाहू लागले. बंगल्यातून शरदकडील नोकर बाहेर आला. तो स्वतःशीच बडबडत चालला होता. उगीच नसता भानगडीत पडलो. ते कुत्रे तिथे राहत नाही. केव्हाचे ओरडत आहे. बाईने पैसे दिले नाहीत. कटकट झाली. पैसे मिळाल्याशिवाय गावी जाता येत नाही. मुले घरी आली. शेजारच्या बंगल्यात सब इन्स्पेक्टर जाधव काका राहत होते. त्यांनाही ब्लॅकी फार आवडत होता. तिने मुलांनी सब इन्स्पेक्टर काकांना ब्लॅकी कसा हरवला, त्यांचा वहीम कोणावर आहे, त्याला पुष्टी रामूच्या बोलण्याने मिळते आहे, हे सर्व सांगितले. त्यांच्या सांगण्याप्रमाणे ते मुलांबरोबर त्या इराणीबाईच्या बंगल्याजवळ गेले. बंगल्यातून ब्लॅकीच्या भुंगऱ्यासारखा आवाज आला. तो आवाज तिने मुलांनी ओळखला. काकाने बंगल्यात प्रवेश केला तेव्हा त्यांच्या लक्षात आली ही गोष्ट. त्यांनी दारावरची बेल वाजवली. रामूने दार उघडले. काका ओरडले, रामू, तू इथे कसा? तू तर
गावाला गेला होतास ना? तेवढ्यात मुलांना पाहून ब्लॅकी अधिक जोरजोरात ओरडू लागला. ब्लॅकी गळ्याला बांधलेली साखळी तोडण्याचा प्रयत्न करत होता. शशी पुढे झाला आणि ओरडला, आमचा ब्लॅकी तुमच्याकडे कसा? त्याने ब्लॅकीची साखळी सोडली. काकांनी रामूला धरून ठेवले होते. ते म्हणाले, काय रे, तू इमानदारांकडे काम करतोस ना, मग तू इथे कसा? काकांनी रामूला एक सनसनी ठेवून दिली आणि इराणीबाईंना विचारले, इमानदारांचा ब्लॅकी आणि त्यांचा नोकर तुमच्याकडे कसा? ब्लॅकीला तुम्ही घरात बांधून का ठेवलं? ते काय झाले? तो आमच्याकडे असाच येतो म्हणून बांधून ठेवले. हे सांगताना बाई थरथर कापत होत्या. खरं सांग रामू, नाही तर पोलीस स्टेशनमध्ये अडकवून टाकतो तुला. रामू घाबरला आणि त्याने सांगून टाकले, इराणीबाईंनी सांगितले की तू इमानदारांचा कुत्रा आणून दिलास तर तुला 1000 रुपये देईन, म्हणून मी कुत्रा पळवून त्यांना दिला. पण बाईंनी मला पैसे दिले नाहीत. मी पैसे घेऊन गावी पळून जाणार होतो. माझे वडील आजारी आहेत, त्यांच्या औषधाला पैसे हवे होते म्हणून मी ही चोरी केली. काय हो बाई, हा सांगतो ते खरं आहे का? काका इराणीबाईंवर कडारले. बाईंची बोबडीच वळली. हा, मी त्याला कुत्रा आणायला सांगितला होता. 5000 रुपयांचा गिराईक होता, पण कुत्रा भुंकत राहिला. गिराईक निघून गेला. बाई, तुम्ही रामूला पैसे का नाही दिले? पैसे दिले का? हां नाही दिया नाही. शशीने कुत्रा सोडवला होता, त्याला थोपटून शांत केले होते. काकांनी इराणीबाईला दम दिला. पुन्हा असं केलं तर पोलीस केस करीन. बाई पुन्हा पाया पडू लागली. रामूलाही काकांनी माफ केलं, पण त्याची इमानदारांकडची नोकरी गेली. मुलांनी आपल्या हुशारीने 4 तासात कुत्रा परत मिळवला होता. काका कुत्र्यांच्या सवयी आणि गमती सांगत होते. त्यांच्या प्राण्याविषयी खूप अभ्यास होता. अशा तऱ्हेने हरवलेला ब्लॅकी परत मिळाला. आईने त्याच्यापुढे दूध पोळीचा वाडगा ठेवला. दुपारपासून तो भुकेला होता. तो मटामटा दूध पोळी खाऊ लागला. मुलांनो, कशी वाटली कथा? आवडली असेल तर एक लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयात छानशा कथेसोबत. तोपर्यंत बाय बाय.